गेले 2 दिवस भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री अमित साटम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय, ज्या असंवेदनशीलपणे एका लहान मुलाच्या मृत्यूबाबत, एका माणसाच्या मॅनहोलमध्ये झालेल्या मृत्यूबाबत फिदी हसत ज्या पद्धतीने बोलतायत, त्याचा तीव्र शब्दात जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. मला असं वाटतं अमित साटम यांना निर्लज्जांचे शिरोमणी हा पुरस्कार द्यायला हरकत नाही. जनाची नाही, मनाची लाज ठेवून त्यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावरनं काढलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. एका लहान मुलाच्या मृत्यूबाबत इतकं असंवेदनशीलपणे जर एखादा आमदार बोलत असेल, तरी आमदार लोक आणतात ना लोकांवर हक्कभंग, त्याप्रमाणे लोकभंग यांच्यावर आणून त्यांना तात्काळ या आमदारकीच्या पदावरनं पदच्युत केले पाहिजे, ही आमची मागणी आहे. संदीपजी, काल महानगरपालिकेमध्ये आपण माजी गटनेते राहिलात मनसेचे, महानगरपालिकेमध्ये 2 आजी आणि माजी महापौरांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली. कसं बघता या प्रकरणामध्ये? मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, हे गाण्याची आठवण झाली. अमित साटम यांनी ज्या वेळेला माध्यमांनी त्यांना विचारलं त्या व्हिडिओच्या संदर्भात, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या व्हिडिओचा, माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला. मी त्यांच्या मृत्यूवर हसत नव्हतो, जयंत पाटील समोरून आले म्हणून मी त्यांना हसत जी घटना घडली ती सांगितली. पण ही हसत सांगण्यासारखी घटना होती का? आता काही सारवासारव जरी केली तरी मला असं वाटतं तुम्ही किती असंवेदनशील आहात, किती निर्लज्ज आहात, हा मेसेज लोकांपर्यंत पोचलेला आहे. तुम्ही लोकांची माफी मागायची सोडून त्याच्यावर एक्सप्लेनेशन देताय, याच्यातच तुमचा निर्लज्जपणा उघड होतो. खरं तर अमित साटम मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांचं वक्तव्य ऑन रेकॉर्ड आलंय तरीही त्यांनी कुठलीही दिलगिरी व्यक्त केली. मी तेच सांगतोय ना, म्हणजे वरती याच्यावर आपल्या निर्लज्जपणाबद्दल एक्सप्लेनेशन द्यायचं आणि कुठली खंत त्यांना वाटत नाही आहे, कुठली त्यांना दिलगिरी व्यक्त करायची नाही आहे, कुठली माफी मागायची नाही आहे, उलट झालेल्या प्रकारचं समर्थन करतायत, हे अतिशय लज्जास्पद आहे. मंगळवारी आणि गुरुवारी झालेली घटनेचं सगळं खापर सत्ताधारी पक्ष, इव्हन अमित साटमांपासून महापौरांपासून सगळीच मंडळी हे अधिकाऱ्यांवर फोडताना पाहायला मिळतात. अधिकारी तर जबाबदार आहेतच, त्याच्यात काय वादच नाही. शेवट अधिकाऱ्यांना या गोष्टीचे पैसे मिळतात, या सगळ्या गोष्टी करायचे पगार मिळतो, त्यामुळे ते जबाबदार आहेच. पण या अधिकाऱ्यांवर वचक ज्यांचा असला पाहिजे, त्या प्रशासनाचे आयुक्त काय करतायत? आज महानगरपालिकेने एक विशेष सभागृह बोलण्याची गरज होती. जर विशेष सभागृह बोलवून याच्यावर पूर्ण चर्चा झाली पाहिजे. मी बोलू नको, विशेष सभागृह बोलवायला पाहिजे होतं. विशेष सभागृहामध्ये याच्यावर सगळी चर्चा घडवून आणायला पाहिजे होती आणि स्वतः आयुक्तांना त्या सभागृहाने आदेश देऊन सभागृहात बोलवून या चर्चेवर उत्तर देणं बंधनकारक होतं. पण मला असं वाटतं विरोधी पक्ष पण का असं वागतं मला कळत नाही. यशवंत किल्लेदार यांनी पत्र देखील लिहिलं आहे MS ऑफिसला की विशेष सभागृह बोलावं, यासाठी तुम्हाला वाटतं आता तरी संवेदनशीलपणा? माझ्या मते 4 स्थायी समिती सदस्यांच्या जर सह्या त्या पत्रावर असतील तर 3 दिवसाच्या नोटिसीमध्ये सभागृह बोलवणं हे प्रशासनाला बंधनकारक आहे आणि त्यांनी ते बोलवलं पाहिजे. दुसरीकडे ज्या पद्धतीने मुंबई पुणे एक्सप्रेस वे होतं त्यालाच कनेक्टिंग आता एक मिसिंग लिंक देखील उभारण्यात पहिल्याच पावसामध्ये त्याच्यावर खड्डे आहेत जे पडलेले पाहायला मिळाले. कसं म्हणतो? अख्ख्या राज्यालाच खड्डे पडले आहेत, रस्त्याला खड्डे पडले, यात नवल काय? मला असं वाटतं घाईघाईत सगळी कामं करायची, उद्घाटनाचा सोस मिरवायचा आणि ते काम व्यवस्थित झालंय की नाही ही बघणारी यंत्रणाच नाही आहे. फक्त उद्घाटन करायची आणि श्रेय घ्यायचं, याच्यामुळे झालेला प्रकार आहे हा.
पण इतके कोटी रुपये खर्च केले आहेत पुण्याच्या त्या मिसिंग लिंकवर, इतके त्याचा गाजावाजा केला. मला असं वाटतं हा प्रश्न कधीतरी मुख्यमंत्री तुम्हाला भेटतात तेव्हा त्यांनाही विचारला पाहिजे. आम्ही काय उत्तर देणार? आम्ही तर खर्च नाही केले, आम्ही उद्घाटन नाही केलं. ज्यांनी उद्घाटन केलं त्यांनी खर्च केला, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्याचं. महापौर कार्यालयात काल किशोरी पेडणेकर जाब विचारायला गेले होते की आम्ही पत्र देतो पण त्याची पत्राची उत्तरं देत नाही. यावर महापौरांनी किशोरी पेडणेकरांवर ट्रेस पासिंग मी तुम्हाला म्हटलं ना, मेरे अंगण में तुम्हारा क्या काम है या गाण्याचा शो चालू आहे सध्या. पण त्यांनी 3 पानी पत्र पोलिसांना देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मी उत्तर दिलं अजयजी त्याचं. संदीपजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत उद्या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी एकंदरीतच मोठं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभारत आहे. यामध्ये राज ठाकरे उपस्थिती लावणार का, काय त्याच्या अनुषंगाने काही माहिती आहे का? या संदर्भात मला अजून तरी काही माहिती नाही, पण पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागू. अजून पक्षाकडनं कुठलेही आदेश आलेले नाही. याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील. उद्धव ठाकरेंनी सर्व हिंदूंना आवाहन केलंय. पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील आणि ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही करू. महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी गुटखा बंदी सगळ्या ठिकाणी चालू आहे, मात्र अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात खुलेआम गुटखा. अकोल्यामध्ये कशाला, सगळीकडे मिळतो. पाहिजे तर ते मुंडे साहेबांना सांगा, मी दाखवतो कुठे कुठे मिळतो ते. काल गुन्हा दाखल करण्याची मागणी थेट जयदीप मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे, पण सभागृहात अशा प्रकारची घटना घडल्यानंतर गुन्हा होऊ शकतो का, किंवा त्याला ट्रेस पासिंग असं देखील महापौर म्हणतात, पण ती ट्रेस पासिंग म्हणायची का तुमच्या मते? कारण एखाद्याच्या कार्यालयात म्हणजे जर काही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायला सामान्य माणसांना देखील अलाउड असतं, तर मग अशा विरोधी पद्धतीचं पक्षनेत्यांना हा सगळा मी तुम्हाला सांगितलं ना, एवढा गांभीर्याने घेण्याचा प्रकार नाही. मुळात महानगरपालिका अख्खी हेच पब्लिक प्लेस आहे आणि पब्लिक प्लेसमध्ये ट्रेसपासिंग होत नसतं. त्यामुळे मी म्हटलं की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है या गाण्याचा शो तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा, याच्यापेक्षा जास्ती त्याच्यात काही नाही. महापालिकेत आपण अनेक वेळा बघितलंय काम कसं चालतं, मात्र आता महापौर कार्यालयाबाहेर पहिल्यांदाच मेटल डिटेक्टर लावण्यात आलं आहे. जी धमकी आली होती महापौरांना, त्यानंतर ही सुरक्षा खाती त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे ठीक आहे ना, मग काय त्यात धमकी आली असेल तर सुरक्षा द्यावीच लागणार त्यांना. संदीपजी, दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी हे सर्व कामे होतात, पावसाळ्यापूर्व कामे होतात. नंतरच्या दरवर्षीच्या अशाच घटना घडत असतात, ज्यापासून प्रशासन बोध देत नाही किंवा निधी पण बोध घेत नाही. तर याच्यामध्ये नेमकं जेवढा खर्च होतो, अवाढव्य खर्च होतो, कोटींचा खर्च होतो, नेमकं काय याच्यामधून आपण घेतोय, नागरिकांसाठी काय देतोय? आणि मला असं वाटतं आपण सगळेच जण याला जबाबदार आहोत, कारण आपण पावसाळ्यापुरत्या या चर्चा करतो. एकदा पावसाळा संपला की नालेसफाई होते की नाही त्याच्याबद्दलची आपण बातम्याही करत नाहीत. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून 12 महिने 24 तास या प्रकाराबद्दल जागरूक राहणं गरजेचं. आता आज समजा मागच्या वेळेला खूप पाऊस झाला, बरोबर, त्यावेळेला आपल्याला आठवत असेल तर मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की पाऊस खूप पडतोय, या संदर्भात रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा कन्झर्वेशन ऑफ वॉटर या संदर्भातली उपाययोजना केली पाहिजे. ना तुम्ही ते सिरियसली घेतलं, ना प्रशासनाने घेतलं, ना महापालिकेने घेतलं. आज आपण वॉटर स्केअरसिटी फेस करतोय. त्यामुळे दुसरं, प्रशासन वर नेहमी टीका होते मुंबई महानगरपालिकेच्या, मात्र स्तुती पण करायला पाहिजे, एवढं पण सत्य आहे. त्याची कारण 2 आहे. किंग सर्कलला पाणी जमा होत नाही आता, आणि हिंदमाताला पण जमा होत नाही, त्याच्यात पण पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतोय. चांगली गोष्ट आहे, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला काहीच प्रॉब्लेम नाही. महानगरपालिकेच्या ठेवी देखील ज्या काही वापरण्यात आलेल्या करण्यात आलेल्या, अगदी 91 कोटी होती, आता ती 77 कोटी 77 खाली आलेली आहे. याच्यावरती कसं पाहता? आणि त्यात आयुक्त यांनी देखील पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली की 10 कोटी आम्ही केंद्राकडे मागणार आहोत मदत म्हणून. एशियातली सर्वात श्रीमंत महापालिका जर कुठली असेल तर ती बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. आता ठेवी कमी झाल्या का झाल्या, टॅक्स कलेक्शन कमी झालं आहे का, टॅक्सचे बजेटमध्ये तुम्ही जो प्रोजेक्टेड टॅक्स दाखवला कलेक्शनचा, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या पत्रकार परिषदेत चर्चा होऊ शकत नाही. याची चर्चा सभागृहात झाली पाहिजे. आणि आयुक्तांनी काय प्रेस कॉन्फरन्स घेतली का? मला वाटतं सभागृहात बोलायला पाहिजे आयुक्तांनी. आयुक्त सभागृहात का जात नाहीत आणि नगरसेवक हे कसं सहन करतात, हा माझा पहिला प्रश्न आहे. सर्वपक्षीय नगरसेवक, आयुक्त जबाबदार कोणाला आहेत? तुम्हाला मला तर आहेतच, पण त्याचबरोबर सभागृहाला जबाबदार आहेत. आत्तापर्यंत सभागृहात आयुक्त किती वेळा गेले याचं उत्तर द्यावं. आणि जर गेले नसतील
तर त्याचा जाब नगरसेवक का विचारत नाही? सभागृह चालू देऊ नका जोपर्यंत आयुक्त येत नाहीत तोपर्यंत. मला असं वाटतं विरोधी पक्षांनी पण नेबळटासारखं वागून उपयोग नाही याच्यामध्ये. संदीपजी, एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे यांनी काल एक परिपत्रक जारी केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसंदर्भात किंवा हॉटेलच्या संदर्भात पण यापूर्वी तुम्ही एक हॉटेल चालक पण आहात. मुळात ज्या बंधने किंवा जे नियम लागू झाले जर त्यानुसार जर तपासणी केली समजा एफडीएनं कुठे महाराष्ट्रामध्ये, तर 100% दोषीच आढळणार आहे. आणि आता हॉटेल चालवणं किंवा कुठलेही रेस्टॉरंट चालवणं फार जिगरीचं झालंय. मॅन पॉवर असेल, वीज असेल वगैरे वगैरे. कसं बघता या प्रकरणामध्ये? नाही, मला असं वाटतं काही नियम हे केलेच पाहिजेत. कारण त्या हॉटेलची स्वच्छता, तिथे आलेल्या लोकांना कुठलंही फूड पॉयझनिंग किंवा या गोष्टी झाल्या नाही पाहिजे, या दृष्टीने जी काळजी घ्यायला पाहिजे ती अतिशय योग्यरित्या मुंडेसाहेब घेत आहेत, त्यात काय वाद नाही. पण जे पदार्थ रस्त्यावर विकले जात आहेत त्याच्यावर कोण कारवाई करणार? ठीक आहे, तुम्ही हॉटेल तो बसला आहे, तो टॅक्स भरतो, त्याच्यावर कारवाई करताय, करायलाच पाहिजे. तिथे गोष्टी लोक पैसे मोजून करायलाच पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. आणि ज्या चुका असतील त्यांना शिक्षासुद्धा झाली पाहिजे, त्या सुधारल्यासुद्धा गेल्या पाहिजे. पण आज रस्त्यावर हजारो पदार्थ विकले जात आहेत, त्याच्यावर कोण कारवाई करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी पण अनेक एफडीए कमिशनर आले, मात्र चर्चा होत नव्हती एफडीएची. नाही, ते चांगलं काम करतायत आणि आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. त्याच्याबद्दल काही माझी तक्रार असण्याची गरज नाही, हॉटेल चालक म्हणून पण नाही आणि सामान्य नागरिक म्हणून पण. धन्यवाद.